IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. कॉलेजचा जो कोड आहे 6005 असा आहे. सुरुवातीला आपण बघूया महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यामध्ये पहिल्या ज्या 2 ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत. एक आहे COIP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि दुसरी ICT मुंबई. त्यानंतर 4 गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत. त्याच्यानंतर पुढचे 4 गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याला आपण टियर 2 कॉलेजेस म्हणतो आणि त्यानंतर 5 प्युअरली गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स ज्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. तर अशा पद्धतीनं 2 ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आणि 13 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स अशी 15 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आपल्याला इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी अवेलेबल आहेत. आज आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. या कॉलेजची जी एस्टॅब्लिशमेंट आहे 1960 साली झालेली आहे. 2015 साली हे कॉलेज ऑटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला BTech अशी डिग्री मिळेल. कॉलेजचं जर प्लेसमेंट जर बघाल तर मिनिमम पॅकेज हे 2 lakhs आहे. ॲव्हरेज पॅकेज 5.5 lakhs आणि मॅक्झिमम पॅकेज 18 lakhs पर ॲनम असं आहे. 2023-24 साली 90% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेली आहे. म्हणजे इथलं प्लेसमेंट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे. कॉलेजची जी फीस आहे ती अशा पद्धतीनं आहे. ओपनसाठी 85,000 आहे. EBC, EWS यासाठी 77,000 आहे. TFWS साठी 70,000 आहे. SC ST साठी 4,600 आहे आणि VJ NT OBC यासाठी 44,000 आहे. कॉलेजची इतर माहिती मिळवण्यासाठी कॉलेजच्या वेबसाईटला आपण व्हिजिट करू शकता. कॉलेजमध्ये जे काही डिपार्टमेंट्स आहेत, वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत ते आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, नंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर अशा 5 ब्रांचेस कॉलेजमध्ये आहेत. प्रत्येक ब्रांचमध्ये सीट इनटेक जो आहे तो 60 आहे. कॉलेजचं प्लेसमेंट जर बघाल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या ब्रँचमध्ये 67 स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं प्लेसमेंटसाठी आणि 65 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेली आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या ब्रँचमध्ये 97% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेलं आहे. टोटल ऑफर जे आहेत त्या 77 आहेत. म्हणजे काही विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्ती ऑफर मिळालेले असतात आणि मग शेवटी ते एकाच कंपनीचं ॲक्सेप्ट करतात ऑफर. त्यामुळे नंबर ऑफ ऑफर्स आपल्याला 77 दिसतात. नंतर पुढची ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. 53 स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि 50 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेली आहे. म्हणजे प्लेसमेंट पर्सेंटेज जे आहे ते 94% आहे. पुढची ब्रांच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. यामध्ये 100% प्लेसमेंट झालेलं आहे विद्यार्थ्यांचं. त्यानंतरची ब्रांच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. इथं देखील 100% स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. म्हणजे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेलं आहे. नंतरचीच ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. ह्याच्यामध्ये देखील 100% प्लेसमेंट आहे. तर हे होतं प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स. पुढे आपण बघणार आहोत कॉलेजची जी काही हॉस्टेल फॅसिलिटी आहे. तर कॉलेजमध्ये बॉईज हॉस्टेलचे ब्लॉक B, ब्लॉक C, ब्लॉक D असे वेगवेगळे ब्लॉक्स आहेत. मुलींसाठी जिजाऊ गर्ल्स हॉस्टेल देखील ह्या ठिकाणी आहे. 560 बॉईज आणि 240 गर्ल्ससाठी ह्या ठिकाणी हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे. हॉस्टेलची जी फीस आहे 7,700 पर इयर आणि मेस चार्जेस 12,000 पर सेमिस्टर म्हणजे इयरली 24,000. तर हा 21-22चा डेटा आहे. यामध्ये काही वाढ झालेली असू शकते. आता आपण ब्रांच वाईज इन्फॉर्मेशन बघणार आहोत. पहिली जी ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या ब्रांचचा जो कोड आहे 600524,610. म्हणजे पहिले 4 डिजिट जे आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे 5 डिजिट्स हे ब्रांच कोडचे आहेत. तर यामध्ये जनरल, लेडीज आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि पर्सेंटाईल हे आपण बघणार आहोत. तर पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ओपनमध्ये 18 सीट्स जनरलचे आहेत आणि 7 सीट लेडीजचे आहेत. जनरलमध्ये बॉईज आणि गर्ल्स दोघंही येतात आणि लेडीजमध्ये फक्त मुलींसाठी ह्या सीट्स अवेलेबल आहेत. म्हणजे मुली जे आहेत ते स्वतःच्या लेडीजच्या कोट्यामध्ये देखील ॲडमिशन घेऊ शकतात आणि जनरल कोट्यामधनं देखील ते ॲडमिशन घेऊ शकतात. तर ओपन कॅटेगरीसाठी स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो कट ऑफ आहे तो आहे 6,925 आणि पर्सेंटाईल जी आहे ते 97.33 पर्सेंटाईल आहे. त्यानंतर SC कॅटेगरीसाठी 5+2 7 सीट्स आहेत.
ST कॅटेगरीसाठी 2+2 4 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. पुढची कॅटेगरी आहे VJ, NTB, NTC, NTD यासाठी जनरल आणि लेडीजच्या सीट आपण बघू शकता आणि त्याचा जे काही कट ऑफ आहे तो आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची कॅटेगरी आहे OBC. OBCसाठी 9+3 12 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. पुढची कॅटेगरी आहे PWD डिफेन्स. ह्यासाठी 1+1 म्हणजे 1 सीट ओपनसाठी आणि 1 रिझर्वेशनसाठी आहे आणि जो काही कट ऑफ दिलेला आहे तो ओपनसाठी दिलेला आहे. रिझर्वेशनचा कट ऑफ ह्याच्यापेक्षा थोडासा कमी असेल. ऑर्फनची 1 सीट आहे आणि त्याचा कट ऑफ या ठिकाणी आपण बघू शकता. पुढची कॅटेगरी आहे TFWS आणि EWS. ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी TFWS मध्ये देखील अप्लाय करू शकतात. पण TFWS मध्ये अप्लाय करताना आपल्याला वेगळा कोड ह्या ठिकाणी द्यावा लागेल. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रँच पाहिजे असेल आणि आपण TFWS मध्ये देखील एलिजिबल आहात अप्लाय करायला, तर आपल्याला ह्या ठिकाणी 2 कोड द्यायचे आहेत. एक जो आहे तो जनरल कोड आहे जो 6005246110 आहे आणि दुसरा जो कोड आहे TFWSचा आहे. TFWSच्या कोडमध्ये हा जो काही 0 आहे तो 0च्या ठिकाणी 1T असा ॲड करायचा आहे. म्हणजे जो काही जनरल कोड आहे त्या ब्रँचचा त्याच्यामध्ये शेवटी 0 आहे, त्या 0च्या ठिकाणी 1T असं ॲड केल्यानंतर आपल्याला TFWSचा कोड मिळतो. तर आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला ह्या कॉलेजमध्ये IT ब्रँचला अप्लाय करत असाल आणि TFWSमध्ये देखील आपल्याला अप्लाय करायचं आहे तर आपण 2 कोड ह्या ठिकाणी द्यायचे आहेत. EWSसाठी 6 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. तर आता पुढची ब्रँच बघूया, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. यामध्ये ओपनसाठी 17+8 म्हणजे 25 सीट्स ह्या ओपनसाठी आहेत आणि त्याचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट नंबर आपण बघू शकता. SCसाठी 6+2 8 सीट्स आहेत. STसाठी 3+1 4 सीट्स आहेत. VJ, NTB, NTC, NTDसाठी ती जनरल आणि लेडीजच्या सीट आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर आणि पर्सेंटाईल आपण ह्या ठिकाणी बघू शकता. नंतर OBCसाठी 8+3 11 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीने आहे. त्यानंतर PWD डिफेन्ससाठी 1+1 आणि त्याचा ओपनचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर आहे TFWS आणि EWS. TFWS मध्ये 3 सीट्स आहेत, EWS मध्ये 6 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीने आहे. तर हे होतं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. पुढची ब्रँच आपण बघतोय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. याचा जो कोड आहे 6005293110 असा आहे. ओपन कॅटेगरीसाठी 18+8 म्हणजे टोटल 26 सीट्स आहेत आणि त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि पर्सेंटाईल आपण ह्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर आहे SC कॅटेगरीसाठी 5+3 8 सीट्स आहेत आणि ST कॅटेगरीसाठी 3+1 4 सीट्स आहेत आणि त्याचा पर्सेंटाईल आणि स्टेट मेरिट नंबर आपण ह्या ठिकाणी बघू शकता. नंतर आहे VJ, DT, NTB, NTC, NTDसाठी त्याचा जनरल आणि लेडीजच्या सीट्स आणि कट ऑफ आपण बघू शकता. NTC मध्ये आपण बघाल लेडीजला 0 सीट्स आहेत, म्हणजे इथं लेडीजला सीट मिळणार नाही असं नाही आहे. NTC मध्ये मुलीला जर मुलांपेक्षा जास्ती मार्क असतील तर तिला ही जनरलची सीट मिळेल आणि मुलांना मग ह्या ठिकाणी सीट मिळणार नाही. तर जिथं आपल्याला लेडीजच्या 0 सीट्स दिसतील तिथं लेडीजला सीट मिळू शकते जर तिचे मार्क्स मुलांपेक्षा जास्ती असतील तर. पुढची कॅटेगरी आहे OBC. यामध्ये जनरलच्या 7 सीट्स आहेत आणि लेडीजच्या 4 सीट्स आहेत आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. पुढची कॅटेगरी आहे PWD डिफेन्स. 1 सीट ओपनची आणि 1 सीट रिझर्वेशनसाठी आहे. TFWS मध्ये 3 सीट्स आहेत आणि EWS मध्ये 6 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. TFWS EWSचा कट ऑफ जो आहे तो जनरली ओपनपेक्षा थोडासा जास्तीच आपल्याला बघायला मिळतो. पुढची जी ब्रँच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ओपनसाठी 19+7 26 सीट्स आहेत आणि त्याचा जो काय कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. SCसाठी 5+3 8 सीट्स आहेत. STसाठी 3+1 4 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. पुढची कॅटेगरी आहे VJ, DT, NTB, NTC, NTD. त्यामध्ये जनरल आणि लेडीजच्या सीट आपण बघू शकता आणि जो काही कट ऑफ आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि पर्सेंटाईल ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. इथं देखील लेडीजसाठी 0 सीट्स आहेत बऱ्याचशा ठिकाणी, परंतु
मुलींना जर मुलांपेक्षा चांगले मार्क्स असतील तर त्यांना ही जनरलमधली सीट ही मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे OBC. यासाठी 8+3 11 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. पुढची कॅटेगरी आहे PWD डिफेन्स 1+1 आणि त्याचा जनरलचा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे. पुढची कॅटेगरी आहे TFWS EWS आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीने आहे. TFWS साठी आपण अप्लाय करत असाल तर आपल्याला TFWSचा वेगळा कोड ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला द्यावा लागेल, तरच TFWSची सीट आपल्याला मिळेल. आपण जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामध्ये TFWSचं ऑप्शन आपल्याला आलेलं असेल आणि आपण त्याला S केलेलं आहे तरच आपण TFWSमध्ये अप्लाय करू शकतो. पुढे ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला TFWSमध्ये अप्लाय करता येईल. आपण जर रजिस्ट्रेशनच्या वेळेस TFWSमध्ये एलिजिबल नसाल तर आपल्याला पुढे TFWSमध्ये अप्लाय करता येत नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो ब्रांच कोड आहे तो 6005-61210 असा आहे. म्हणजे मेकॅनिकल ब्रांच कुठल्याही कॉलेजमध्ये असेल तर त्या ठिकाणी कोड जो आहे तो 61210 असाच असणार आहे. आणि मग ती ब्रँच कुठल्या कॉलेजमध्ये आहे ते पहिल्या 4 डिजिटवरून आपल्याला लक्षात येईल. तर पुढची ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ओपनसाठी 18+8 म्हणजे 26 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीने आहे. नंतर SC साठी 5+2 7 सीट्स आहेत. ST साठी 4+1 5 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे आपण बघू शकता. स्टेट मेरिट नंबर 1,21,000 आहे आणि पर्सेंटाईल 29% आहे. VJ, NTB, NTC, NTD मध्ये जनरल आणि लेडीजच्या सीट्स हे अशा पद्धतीने असतील आणि त्यासाठी लागणारा जे काही कट ऑफ आहे तो असा आहे. पुढची कॅटेगरी आहे OBC. यामध्ये 8 जनरलच्या आणि 3 लेडीजच्या अशा टोटल 11 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर 41,000 आहे आणि पर्सेंटाईलमध्ये 82% आहे. पुढची कॅटेगरी आहे PWD आणि डिफेन्स. ओपनमध्ये 1 सीट आहे आणि रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये 1 सीट आहे. TFWSमध्ये 3 सीट्स, EWSमध्ये 6 सीट्स आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जे काही 5 ब्रँचेस आहेत ह्या कॉलेजमध्ये त्या ब्रँचमध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ काय आहे ते आपण बघितलेलं आहे. आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. म्हणजे पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ओपनसाठी 50% सीट्स आहेत. म्हणजे प्रत्येक ब्रँचमध्ये 5 ब्रँचेस आहेत. प्रत्येक ब्रँचचा सीट इंटेक जो आहे तो 60 स्टुडंट्स आहे. इन्फॉर्मेशन पहिली ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. टोटल सीट्स जे आहेत ते 60 आहेत. 60 मधल्या 50% सीट्स ह्या ओपनसाठी आहेत आणि 50% सीट्स ह्या रिझर्वेशनसाठी आहेत. तर आपण ओपनसाठी नंबर ऑफ सीट्स बघणार आहोत. जनरलमध्ये 18 सीट्स आहेत आणि लेडीजच्या 7 सीट्स आहेत. म्हणजे नियर अबाउट 25-26 सीट्स ह्या जनरलमध्ये प्रत्येक ब्रांचसाठी आहेत. त्यातल्या 17 to 18 17 किंवा 18 सीट्स ह्या जनरलमध्ये आहेत आणि 7 किंवा 8 सीट्स ह्या लेडीजसाठी आहेत आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीने आहे. तर आपण ओपनमध्ये येत असाल आणि आपल्याला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराड पाहिजे असेल तर आपला जे काही स्टेट मेरिट नंबर जो आहे तो 6,000 ते 27,000 याच्या रेंजमध्ये येत असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकते. तर आत्ताच आपण जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे CETच्या वेबसाईटवरती जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यानंतर 27 जुलैला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि 2 ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर आपल्याला ह्या मेरिट लिस्टमध्ये आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर आपल्याला बघायला मिळेल. जर आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर ह्या रेंजमध्ये असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळायचे चान्सेस आहेत. पर्सेंटाईलमध्ये एखाद्या वेळेस प्लस मायनस होऊ शकतात. म्हणजे आपला CETचा जो काही पेपर आहे तो पेपर सोपा आहे किंवा अवघड आहे यावरून प्रत्येक वर्षीचे पर्सेंटाईल जे आहेत ते कमी किंवा जास्ती होऊ शकतात. परंतु जो काही स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे ह्यामध्ये जास्ती व्हेरिएशन येत नाहीत. त्यामुळं आपल्याला ह्या स्टेट मेरिट लिस्ट नंबरनुसार आपल्याला समजेल की आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकते किंवा नाही आहे. तर आता आपण पुढची कॅटेगरी बघणार आहोत. EWS म्हणजे जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत म्हणजे ज्यांच्या पालकांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे. रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला विचारलं जाईल की डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर EWS. तर त्या ठिकाणी आपण S केलेलं असेल तर आपण EWS साठी एलिजिबल आहात. तर ह्यासाठी प्रत्येक ब्रांचमध्ये
10% सीट्स ह्या EWSसाठी आहेत. म्हणजे टोटल 60 सीट्स आहेत एका ब्रँचमध्ये, तर त्याच्या 10% म्हणजे 6 सीट्स ह्या EWSच्या आहेत. म्हणजे 60 प्लस ह्या 6 सीट ॲडिशनल आहेत. तर ह्यासाठी जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल 30 सीट्स आहेत ह्या कॉलेजमध्ये आणि त्याचा ब्रँच वाईज कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीनं आहे. पुढची कॅटेगरी आपण बघणार आहोत शेड्यूल्ड कास्ट. 13% सीट्स ह्या शेड्यूल्ड कास्टसाठी आहेत. म्हणजे जे काही टोटल सीट्स आहेत त्यातल्या 50% सीट्स ओपनच्या आहेत, 50% रिझर्वेशनच्या आहेत. त्या 50% रिझर्वेशनमध्ये 13% रिझर्वेशन जे आहे ते SC कॅटेगरीसाठी आहे. तर ह्याच्या जनरलच्या सीट ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत आणि लेडीजच्या सीट ह्या अशा आहेत. तर टोटल 26 जनरलच्या सीट्स आहेत आणि 12 लेडीजच्या सीट्स आहेत आणि प्रत्येक ब्रँचमध्ये आपण बघू शकता जनरल आणि लेडीजच्या सीट आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीनं आहे. तर SC कॅटेगरी असेल तर आपलं स्टेट मेरिट नंबर 20,000 ते 51,000 याच्या दरम्यान जर असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळायचे चान्सेस आहेत. पुढची कॅटेगरी आहे शेड्यूल्ड ट्राईब्स ST. यासाठी 7% सीट्स आहेत. जनरल आणि लेडीजमध्ये सीट्स जे आहेत ते अशा पद्धतीनं 15+6 म्हणजे टोटल 21 सीट्स आहेत आणि त्यासाठी जे ब्रँच वाईज कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीने आहे. म्हणजे आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर 39,000 ते 1,21,000 याच्यामध्ये जर असेल तरी देखील आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन हे मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे VJ किंवा DT, ज्याला आपण NTA म्हणतो. ह्यासाठी 3% सीट्स आहेत. जनरलमध्ये जे आहेत ते टोटल 8 सीट्स आहेत आणि लेडीजमध्ये टोटल एकच सीट आहे. लेडीजमध्ये जरी 0 सीट्स दिसत असतील तरी ह्या ठिकाणी मुलींना जर मुलांपेक्षा जास्ती मार्क मिळालेले असतील तर त्यांना ही जनरलची सीट मिळेल आणि मग त्या ठिकाणी मुलांना सीट मिळणार नाही. तर त्याचा जे काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. 19,000 ते 48,000 पर्यंत जरी आपला स्टेट मेरिट नंबर असेल तरी आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकते. पुढची कॅटेगरी आहे NTB. यासाठी जनरलमध्ये टोटल 5 सीट्स आहेत, लेडीजमध्ये 3 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीने आहे. पुढची कॅटेगरी आपण बघतोय NTC. यामध्ये जनरलमध्ये टोटल 7 सीट्स आहेत, लेडीजमध्ये टोटल 2 सीट्स आहेत आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTD. तर यामध्ये जनरलमध्ये टोटल 4 सीट्स आहेत, लेडीजमध्ये टोटल 2 सीट्स आहेत. तर आपण इथं बघू शकता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जनरलमध्ये 0 सीट्स आहेत, म्हणजे मुलांना ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही. NTD कॅटेगरी असेल तर इलेक्ट्रिकलमध्ये ह्या ठिकाणी सीट अवेलेबल नाही आहे. मुलींसाठी 1 सीट आहे परंतु मुलांसाठी सीट अवेलेबल नाही आहे. तर ह्याचा जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीनं आहे. 7,000 पासून 42,000 पर्यंत आपला जर स्टेट मेरिट लिस्ट नंबर जरी असेल तरी आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन हे मिळू शकतं. फक्त आपल्याला चांगले पर्सेंटाईल असतील तर आपल्याला वरची ब्रँच मिळेल आणि कमी पर्सेंटाईल असतील तर थोडीशी कोर ब्रँच किंवा सिव्हिल मेकॅनिकल अशा ब्रँच आपल्याला मिळतील. पुढची कॅटेगरी आहे अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBC. यासाठी 19% रिझर्वेशन आहे. तर त्याच्या जनरलमध्ये सीट्स ह्या अशा पद्धतीनं आहेत. टोटल 40 सीट्स आहेत. प्रत्येक ब्रँचमध्ये 7 ते 8 सीट्स ह्या जनरलमध्ये आहेत आणि लेडीजमध्ये 3 ते 4 सीट्स प्रत्येक ब्रँचमध्ये मिळून अशा टोटल 16 सीट्स आहेत आणि त्याला जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. म्हणजे आपला जर स्टेट मेरिट लिस्ट नंबर 9,000 ते 41,000 याच्या दरम्यान जर येत असेल तर आपल्याला OBCमध्ये ह्या कॉलेजमध्ये एखादी ब्रँच मिळू शकते. तर अशा पद्धतीनं पुढची कॅटेगरी आहे TFWS. TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हियर स्कीम. तर ह्यासाठी 5% सीट्स आहेत. प्रत्येक ब्रांचमध्ये 5% सीट्स ह्या TFWSसाठी आहेत. म्हणजे 60च्या 5% म्हणजे 3 सीट्स ह्या TFWSसाठी आहेत. आणि ब्रांचचा जो कोड आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं वेगळा कोड आपल्याला द्यावा लागेल. म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ब्रांच पाहिजे असेल ह्या कॉलेजमध्ये तर आपल्याला 2 वेगवेगळे कोड द्यायचे आहेत. एक जो आहे तो नॉर्मल कोड आहे आणि दुसरा TFWSचा कोड आहे. हे 2 कोड द्यायचे आहेत तरच आपल्याला ह्या TFWSमध्ये सीट मिळेल. यामध्ये लेडीजसाठी वेगळं रिझर्वेशन नाही आहे किंवा SC, ST, OBC असं काही रिझर्वेशन नाही आहे. ज्या मुलांच्या पालकांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे आणि रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्यांनी TFWSला S केलेलं आहे असे विद्यार्थी TFWSसाठी अप्लाय करू शकतात.
म्हणजे ऑप्शन फॉर्म भरत असताना आपल्याला TFWSचा हा ब्रँचचा कोड त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी प्रत्येक ब्रांचमध्ये आपल्याला 3 सीट बघायला मिळतील आणि त्याचा जो काही कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. तर हा जो आहे स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे, ह्या लेडीजच्या सीट नसून हा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे आणि हे पर्सेंटाईल आहे. तर अशा पद्धतीने हे TFWSसाठी आपल्याला इंजिनिअरिंग ॲडमिशन संदर्भामध्ये किंवा एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर अशा पद्धतीनं आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडबद्दल माहिती घेतलेली आहे. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.